Hello. See student, in yesterday lecture we discussed that about the rules in logic using set theory. म्हणजे सेट थेरी याला आयडेंटिटी याला बघा कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हणतात. कॉम्प्लिमेंट लॉ का म्हणायचं याला, तर याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजे निगेशन यूज केलं आहे. स्टेटमेंटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे थोडक्यात निगेशन आहे इथं. त्यानंतर याला आयडेंटिटी लॉ म्हटलेलं आहे. आयडेंटिटी लॉ का म्हटलेलं आहे, तर टी आणि एफच्या मदतीने आन्सर्स फाइंड आउट केलेत. इकडे LHSमध्ये अँड ऑरचं कनेक्शन जे दिलेलं आहे ते TEFच्या रिलेटेड आहे. मग तसं असेल तर त्याला आयडेंटिटी लॉ म्हणायचं आहे. तर हे कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ हे सेट थेअरीच्या मदतीने आपण पाहिलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत. आता आज अजून यातले 1-2 रिझल्ट आहेत ते डिस्कस करूयात आणि मग पुढचा पार्ट आपण घेऊयात. ठीक आहे. तर पहा, त्याच्या अगोदर आपण रूल्स फॉर निगेशन सुद्धा पाहिलेलं आहे. हे सर्व रूल तुम्हाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबलचं सिम्प्लिफिकेशन असतं ना स्टेटमेंटचं, त्याच्यामध्ये यूज करावे लागतात. आता पहा, एक असं आहे, P अँड P असेल, काय आन्सर येईल, म्हणजे तो सेट आणि इंटरसेक्शन त्याच्याच बरोबर घेतलं, दोघात कॉमन काय असणार आहे, तो सेटच, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, P येणार आहे. त्याच्यानंतरनं पहा, P और P घेतलं तरी आन्सर काय येणार आहे, Pच येणार आहे. युनियनसुद्धा घेतला तर तेच आन्सर येणार आहे. सो मी तुम्हाला पाठवलेलं होतं ते, त्याला काय म्हणतात ह्या रूलला, बघा, इंटरसेक्शन आहे किंवा युनियन आहे तेच आन्सर येतं, याला ॲडेम्पोटंट लॉ असं म्हणतात. किंवा याच्यानंतरनं अजून तिसरा आता जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर P अँड Q इज ऑल्सो इक्वल टू Q अँड P, म्हणजे अँडमध्ये इंटरचेंज केल्याने काही फरक पडत नाही. किंवा हेच काम ऑरमध्ये सुद्धा बघा तुम्ही, P और Q असेल तर हे सुद्धा Q और P असतं. याला आपण काय म्हणतो, कम्युटेटिव्ह लॉ. सेट थेअरीमध्ये झालेलं आहे, युनियन इंटरसेक्शनमध्ये. हा जो आहे, आपण याला नंबरिंग असं करूयात हवं तर, एकसारखी बिहेवियर आहे. ठीक आहे, 1, 2, म्हणजे हा आहे ॲडेम्पोटंट लॉ, की जिथं आन्सर पीच येतं आहे. त्यानंतर हा आहे कम्युटेटिव्ह लॉ. आणि याच्यानंतरनं थर्ड लॉ जो आहे, सेट थेअरीतले रूल आहेत हे सर्व, जसंचे तसे इथे यूज होतात. तर हे जे लॉ आहेत तुम्हाला पाठवून दिलेले, हे सर्व लॉज यूज करून तुम्हाला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूफ लिहिता येतात. ठीक आहे. तर पहा, आता काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात. आपलं हे सर्व कामकाज आहे ते एक्झरसाइज 1.4 साठीचं आहे, लक्षात घ्या. तर आता एक्झरसाइज 1.4 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे, पहा, दिलेला आहे, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. बघा, मग तुम्हाला आता सांगितलं आहे त्याने काय, नंबर 1चा क्वेश्चन आहे, राईट निगेशन ऑफ निगेशन Q एम्प्लाइज P, याचं निगेशन तुम्ही लिहा असं म्हटलेलं आहे, बाय युजिंग रूल्स ऑफ निगेशन. पाहूयात आपण आता हे कसं सॉल्व्ह होतं ते. पहा, सोल्युशन. मी काय करणार, आता याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे ना, राईट द निगेशन. मग त्याला निगेशन म्हणजे सिम्बॉलिकमध्ये आपण काय करणार, निगेशन ऑफ निगेशन Q एम्प्लाइज P. रिक्वायर्ड आन्सर, याचा आन्सर निगेशन ऑफ दिस पार्ट म्हणजे निगेशन झालं.
आता याला सिम्प्लिफाय करूयात. सो इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ. पहिलं काम काय करायचं, निगेशन क्यू एम्प्लाइज पी ए. मग एम्प्लाइजला कन्व्हर्ट करू ऑरमध्ये. आपल्याला रूल माहिती आहे कंडिशनल लॉ. मग कंडिशनल लॉ काय सांगतो, निगेशन ऑफ फर्स्ट ऑर सेकंड ॲज इट इज. हा पार्ट होता फर्स्ट, हा पार्ट आहे पी म्हणजे सेकंड, आणि मध्ये फर्स्ट एम्प्लाइज सेकंड आहे. मग इथे झालं निगेशन ऑफ फर्स्ट आणि इथे झालं सेकंड ॲज इट इज आणि मध्ये आले ऑर. कोणता रूल अप्लाय केला आहे, कंडिशनल लॉ. सुरुवातीला घेतला होता पहा. आता इथे माहिती आहे तुम्हाला, निगेशन ऑफ निगेशन असेल तर हे कॅन्सल होतं निगेशन. सो हिअर इज क्यू ऑर पी. आणि आता परत हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करता येतं डी मॉर्गन्स लॉ. मग डी मॉर्गन्स लॉ निगेशन क्यू अँड ऑरचं झाले अँड निगेशन पी. हे त्याचं फायनल आन्सर. बघा लिहून घ्या नोटबुकमध्ये लगेचच. राईट निगेशन ऑफ निगेशन क्यू एम्प्लाइज पी असा क्वेश्चन असेल तर रूल्स ऑफ निगेशन यूज करा. राईट निगेशन ऑफ ज्याला म्हटलेले त्याच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये तो पार्ट घेऊन त्याच्या बाजूला निगेशनचा सिम्बॉल दिला आणि तो एम्प्लाइजचा पार्ट होता तो आपण सिम्प्लिफाय केला. आणि लास्टला फायनल आपला आन्सर निगेशन क्यू अँड निगेशन पी आलेला आहे. रूल कोणतं वापरले बघा, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे मायनस मायनस प्लस होतं, तसं निगेशन ऑफ निगेशन कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट इलिमिनेटेड, आणि नंतर डी मॉर्गन आणि नंतर फायनल आन्सर. पहा अजून आता एक लिहून घ्या तुम्ही हे लगेच नोटबुकमध्ये. एक्झरसाइज 1.4 आपण चालू केलेली आहे. ठीक आहे. आता त्याने सांगितलंय राईट निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. एकदम सिंपल आहे, इझिली तुम्ही करताल, काही अवघड नाही. बघा निगेशन ऑफ रिक्वायर्ड आन्सर इज निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. बघा हा पार्ट इथे आपण सिम्बॉलिकमध्ये कन्व्हर्ट केला. निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू म्हणजेच निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. यूज करा डी मॉर्गन्स लॉ. निगेशन पी, निगेशन पहिलं पीला गेलं निगेशन पी, अँडचं झाले ऑर, आणि हे निगेशन ऑफ निगेशन क्यू ब्रॅकेटमध्ये लिहिले, इथे ऑलरेडी निगेशन असल्या कारणाने डी मॉर्गन्स लॉ यूज केला. आता इथे परत इथे पहा निगेशन ऑफ निगेशन आलेलं आहे. मग निगेशनला निगेशन कॅन्सल, निगेशन पी और क्यू हे त्याचं फायनल आन्सर. इट्स व्हेरी सिंपल. ठीक आहे, घ्या अजून आता पुढचा पार्ट. त्यातले राहिलेले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. जर वेगळा असेल तर तो आता मी घेतो एक. ठीक आहे. पी एम्प्लाइज पी और निगेशन क्यू. याचं निगेशन लिहा असं म्हणते. पहा इट्स व्हेरी इझी. आपल्याकडे रूल आहेतच, आपण अभ्यासलेले सर्व रूल. त्यांच्या मदतीने निगेशन ऑफ दिस पार्ट म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार पहा.
P implies P or negation Q झालं, विच इज इक्विव्हॅलंट टू. आता अगोदर पहिलं काम काय करायचं, हा फर्स्ट पार्ट आहे, हा सेकंड पार्ट आहे आणि फर्स्ट एम्प्लाइज सेकंड आहे. मग ते पहिलं काम काय करायचं, रूल एम्प्लाइजचा, निगेशन ऑफ, हे निगेशन ऑफ आहे तसंच राहू द्यात, निगेशन ऑफ फर्स्ट, निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड असं होणार ना ते, कारण मध्ये एम्प्लाइज असेल तर पहिल्याच निगेशन मध्ये और दुसरा आहे तसा, हे रूल आहे एम्प्लाइजचा ऑरमध्ये कन्व्हर्ट करण्याचा. सो इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ फर्स्ट, फर्स्ट कोण आहे पी, और सेकंड आहे तसे पी और निगेशन क्यू. आता यानंतर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन आतमध्ये ट्रान्सफर करूयात. मग यालाही परत दोन पार्ट झाले, फर्स्ट आणि हा सेकंड. मध्ये ऑर आहे, मग डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ निगेशन पी, ऑरचं होणार अँड निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. हे निगेशन इथे ट्रान्सफर केलं आणि इथेही याला ट्रान्सफर केलं, दोघांनाही निगेशन आपण इथे ट्रान्सफर केलं. ज्यावेळेस हे निगेशन आतमध्ये ट्रान्सफर केलं जातं त्यावेळेस डी मॉर्गन्स लॉच्या मदतीने ऑरचं झाले अँड. आता निगेशन ऑफ निगेशन म्हणजे पी अँड परत इथे डी मॉर्गन्स लॉ यूज करा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. म्हणजे हे इथेही गेलं निगेशन आणि इथेही गेलं, दोन्हीमध्ये ट्रान्सफर निगेशन होतं त्यावेळेस ऑरचे झाले अँड. आता परत इथे पहा, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे निगेशनला निगेशन कॅन्सल, सो पी अँड इन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू, हे त्याचं फायनल आन्सर. बघा हे रूल्स ऑफ निगेशन यूज करून या पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, या पद्धतीने तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्म निगेशनचा मिळवता येतो, हे लक्षात घ्या. क्वेश्चन 2 बघा, रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट यूजिंग इफ देन. इफ ए मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. बघा एक साधं एक्झाम्पल आहे, इफ ए मॅन इज ए जज देन he is honest असं स्टेटमेंट आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या क्वेश्चनमध्ये, विदाऊट युजिंग इफ देन, म्हणजे हा इफ आणि हा देन या वर्डिंगला यूज करू नका. विदाउट युजिंग दिस म्हणजे हे दोघे न वापरता इक्विव्हॅलंट स्टेटमेंट तयार करा. मग आता लॉजिक काय करेल, याला पी म्हणेल, याला क्यू म्हणेल, मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी एम्प्लाइज क्यू येणार आहे. मग पी एम्प्लाइज क्यू कुणाबरोबर असतं इक्विव्हॅलंट, निगेशन पी और क्यू बरोबर असतं. मग आता हे दिलेलं जे सेंटेन्स आहे हे अकॉर्डिंग टू LHS आहे, इफ देन आहे ना त्यामध्ये.
मग आता विदाऊट युजिंग म्हटलं की आता दिलेलं सेंटन्स अकॉर्डिंग टू RHS लिहा, कारण बोथ आर इक्विव्हॅलंट. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही? ए मॅन, निगेशन पी आहे ना, इज नॉट ए जज or he is honest, or he is honest. बघा, बघा हे इक्विव्हॅलंट स्टेटमेंट तयार झालं. ओके, तर या पद्धतीने यातले आता राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा ॲज ए होमवर्क. ओके, थँक्यू.